आणि या अमृत महोत्सवासाठी आपल्या महाराष्ट्र होमगार्ड वालचंदनगर उपपथकासाठी लाभलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय माजी सरपंच तुकाराम बाबूराव रासकर, त्यांना बापू असं म्हटलं जातं. सलग यांनी 5 वर्षे त्या गावची अविरत सेवा केली आणि त्या काळामध्ये एक गाजलेले सरपंच आणि आजचे ज्येष्ठ नागरिक हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या वालचंदनगर शहरामधले निवेदक कवी संतोष साळुंखे यांचाही आपण टाळ्या वाजवून सत्कार करायचा. आपण आलात वेळात वेळ काढून आजचे चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ लोका, अशा परिचयाचे श्री आदरणीय तुकारामजी साळुंखे कवी आणि त्याचप्रमाणे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री PSI टिळकेकर सर आणि ASI चौधरी साहेब वालचंदनगर पोलीस स्टेशन हे आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत या ठिकाणी आपण करूया. आणि या ठिकाणी झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपल्याही सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी झेंडावंदनासाठी आपण सर्वांनी कार्यक्रमाला सुरुवात करून झेंडावंदन करूया. मी रासकर सरांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी येऊन आपली प्रस्तावना या ठिकाणी करायची आहे. परेड साऊथ या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तुकारामजी साळुंखे सर कवी यांना त्यांनी अध्यक्षपद स्थानपन्न व्हावं आणि ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी श्री PSI टिळकेकर सर यांनी चौधरी सर यांनी या ठिकाणी येऊन झेंडाचं वंदन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या सर बापू या. अधिक असा कार्यकाळ आपल्या हुतात्म्यांनी शहीद जवानांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घालवला आहे. स्वातंत्र्याचे आद्यजनक श्री मंगल पांडेजी ज्यांनी 1916च्या दशकामध्ये आझादीची क्रांती रोवली गेलेली ईस्ट इंडिया कंपनीला त्यांच्या विरोधात बंड पुकारले. तेव्हापासून फक्त 75वा स्वातंत्र्य दिन आपण आज साजरा करतोय. आणि अशा या मंगल प्रसंगी श्री बापूंच्या शुभ हस्ते या ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम होत आहे. नारायण साईडला जाऊ.
यानंतर मी टिळकेकर सरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी झेंड्याचं वंदन करून तुकारामजी साळुंखे सर निवेदक कवी यांनाही विनंती करतो त्यांनी या ठिकाणी श्रीफळ वाढवावं. समजून घेता आपले कर्तव्यनिष्ठ अधिकारी वालचंदनगरचे इन्चार्ज चौधरी साहेब यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी श्रीफळ वाढवून झेंड्याची पूजा करायची आहे. आदरणीय सन्माननीय आपले सर्वांचे मार्गदर्शक तालुका समादेशक सन्माननीय अधिकारी श्री भास्कर सर यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी झेंड्याची पूजा करून या ठिकाणी झेंड्याचे वंदन करावं. या ठिकाणी सन्माननीय तुकाराम मथुरासकर यांच्या हस्ते आपण ध्वजवंदन या ठिकाणी करत आहोत. ज्येष्ठ नागरिक सलग 5 वर्ष दगडवाडीचे सरपंच पद भूषवून त्यांनी समाजाची अविरतपणे अशी कार्यसेवा केलेली आहे. बापूंनी पुढे येऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान करायचा आहे. Yes, sir. उदयपूर अशी शोभा वाढवलेली आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष 75 साजरा करत असताना आपण या ठिकाणी मी चौधरी साहेबांना विनंती करतो की चौधरी साहेबांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. Yes, sir. ऑगस्टला 75 वर्ष होऊन गेलेले आहे. म्हणजे अमृत महोत्सव हा आपण गेले 13 तारखेपासून ते आजपर्यंत करीत आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे दगडवाडी गावचे अध्यक्ष सांगितलं की गेले 5 वेळा ते निवडून आलेले आहेत.
म्हणजे काहीतरी त्यांचं कर्तव्य आणि आनंदात दिसतंय आम्हाला ह्याच्यावरूनच. आणि या ठिकाणी आज आपल्या झेंडावंदनाला हे मला वाटतं ह्यावेळेसच मला दिसले, आतापर्यंत आले असत्या, पण मला अतिशय म्हणजे मनापासून आनंद वाटला की ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आपण झेंडावंदन करतो, म्हणजे एक आनंदाची बाब आहे. आणि यानंतर आमचे कवी संग्रह लेखन करणारे साळुंखे साहेब हे सुद्धा प्रत्येक वर्षी असतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. त्या ठिकाणी आपले वालचनगर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित PSI टिळेकर साहेब के या नांदेड त्यांचं गाव आहे आणि आपल्या वालचनगर पोलीस स्टेशनला ते बदलून आलेले आहेत, त्यांचंही मोठं अभिनंदन. नंतर आपले इन्चार्ज राजकर साहेब आणि सर्व आपला स्टाफ आणि महिलासुद्धा स्टाफ आणि एकूण आपले काही नागरिक आहेत, आजी माजी प्रतिष्ठित, सर्वांना आज 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला माहीत आहे की 15 ऑगस्ट हा म्हणजे भारताचा आनंदाचा आणि उत्सवाचा हा सण मानला जातो. क्या मानला जातो तर ज्या वेळेला 15 ऑगस्ट म्हणजे ज्या दिवशी आपले मोठमोठे महाथोर पुरुषांनी प्राणाची आहुती दिली आणि त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे हा दिवस आपण आनंदाचा साजरे करत आहोत. आणि देशाचं स्वातंत्र्य 1947ला मिळवून त्यांनी दिलं. जिद्द चिकाटी मागं हटली नाही. तसं आपण कसं एखाद्या कामाला गेलो तर मागं हटत नाही, तशी ही सुद्धा आपले महापुरुष थोर क्रांतिकारक मागं हटले नाही तर पण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पुन्हा एकदा त्यांना मी कोटी कोटी अभिवादन करतो. आणि आजचा हा जो 15 ऑगस्ट सण आहे हे घरोघरी आपण जशा गुढ्या उगारतो तसा हा सुद्धा 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव आपण साजरी केला. रेडिओवर TV वर बातमी सगळीकडे पाहतो, प्रत्येकाच्या हातातून झेंडा बघतो, गाडीवर बघतो. परवा तर सर 2 जण म्हातारा म्हातारी होती आणि त्यांच्या हातात सुद्धा मी झेंडा बघितला. मी त्यांच्या थांबण्यापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत हा आनंद साजरी केला, म्हणजे फार मोठं आनंद व्यक्त करावा लागलो आपल्याला सर्वांना. आणि इथून पुढे सुद्धा सर्व स्टाफ आहे ह्या नोकरीच्या बाबतीत सुद्धा सर अतिशय स्ट्रिक्ट आहे. माझं सगळं बारकाईने लक्ष आहे. आता ही पूर्ण आपला वालचनगरच्या अंतर्गत A to Z मला सर्वजण ओळखतात. भिगवणला आहे, वालचनगरला आहे, परंतु नोकरीच्या बाबतीत सुद्धा अतिशय काळजीपूर्वक काम करणारी मध्ये ही वेळेवर येणं, वेळेवर जाणं आणि हेच महत्त्वाचं आपल्या नोकरीत असतं. तर आज म्हणजे सरांनी देखताना सुद्धा म्हणजे मी तुमची शिफारस का केली, मी खोटं कधी बोलत नाही, जी खरं ती खरं. कारण कसं असतं, तुम्ही आला नाही आला तरी माझं बारकाईने लक्ष जास्त करून आपल्या स्टाफवर असतं माझं. आणि मी जी सांगेन ती कामं अगदी ती हौसने करतात. न सांगता निघून जाणार, सर आम्ही आमच्याकडे चाललो, ठीक आहे जावा, तुम्ही विचारून जावा. म्हणजे ही एक सवय चांगली आपल्या स्टाफला आहे. आणि असेच आपल्या कामाची पूर्तता चांगली ठेवत चला. आणि आज 15 ऑगस्ट अमृत महोत्सव दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चौधरी साहेब. साहेबांचा मनमिळावू स्वभाव आपण सर्वजण जाणतो आहोत. आपल्यालाही खांद्याला खांदा लावून काम त्यांच्याशी करताना अतिशय आनंदाने आपल्याला चांगली अशी वागणूक त्यांच्याकडून आपल्याला नेहमीच मिळत असते. आणि सर्वच आपले वालचनगरचे होमगार्ड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात 1 नंबरचे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभल्यामुळं आपल्यामध्ये जी डिसिप्लिन आहे, आपल्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे तो असाच अविरतपणे चालू असावा. मी आदरणीय PSI साहेबांना आत्ताच नवनिर्वाचित वालचनगरला त्यांचं स्वागत आणि आमच्या होमगार्ड पथकातर्फेही त्यांचं या कार्यक्षेत्रामध्ये स्वागत करून या ठिकाणी त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करत आहे. सर्वप्रथम आपणास स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बापू
सामके साहेब आणि आदरणीय मान्य सन्माननीय तालुका समादेशक ते रासकर सर आणि इथे जमलेले सगळे आपले गृहरक्षक दलाचे उमद्या जवानाचे जवान. आज 75वा वर्धापन दिन आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. माझा आता मला वाटते 5-6 दिवस झाले तिथे येऊन, त्यामुळे आणखी आपल्या हद्दीची किंवा इतर गोष्टीची सध्या तरी कल्पना नाही. तिला मान दिला त्याबद्दल तालुका समादेशक श्री रासकर सर यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याला आपण कर्तव्यादरम्यान आपली आता नंतर ओळख होईलच, तरी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी नेहमीच आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असून आपल्या सर्वांचे लाडके असे निवेदक श्री कवी तुकारामजी साळुंखे सर यांना मी विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. कानुरी नोनी तोकडा तोका आकाशी एवढा, संतोष तिने तुकाराम केला आणि एवढी उंची मला दिली. आज ह्या स्टेजवरती 2 तुकाराम असल्यासारखं तुम्हाला वाटत असेल. कारण जगद्गुरूंचं नाव मिळणं, त्यांचा वसा आणि वारसा जपणं हे खरंच खूप भाग्याचं काम असतं. आज खूप छान असा कार्यक्रम अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे आणि आपल्याला तुमच्या क्षेत्रातील लाभलेले मान्यवर, आमचे सन्मित्र सन्मानित चौधरी साहेब, त्याचबरोबर आताच नवनिर्वाचित त्यांची एंट्री झाली धमाकेदार असे टिळेकर साहेब. खरंच त्यांची कोणत्या तरी जन्माची पुण्याई असल्याशिवाय वालचंदनगरमध्ये पाऊल पडत नाही. कारण वालचंदनगर हे खूप भाग्यवान असं क्षेत्र असलं, आळंदी पंढरपूरसारखं क्षेत्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बाकीच्या काही किरकोळ गोष्टी सोडल्या तर आज वालचंदनगरचं वैभव हे जे जुनं आहे ते भविष्यातही नव्यानं उभं राहण्याच्या वाटेवरती आहे आणि भविष्यातही निश्चितपणे नव्यानं उभा राहील. कारण याच वालचंदनगरमध्ये रिजेक्ट आणि सिलेक्ट झालेली मी व्यक्ती आहे. थोडासा विषयांतर करून सांगतो, कारण भरती क्षेत्रासाठी मी या ठिकाणी आलो होतो. सायकलवरती मोरोचीहून इथं 25 किलोमीटरचा प्रवास करायचो. पहाटे 5 वाजता निघायचो, या ठिकाणी 6-6:15 वाजता पोचायचो. रिटायर मिलिटरीमॅन होते, आमचे ट्रेनिंग घ्यायचे आणि 1-2 तासाचं ट्रेनिंग असायचं, भरतीपूर्व प्रशिक्षण, आणि त्यानंतर सायकल घ्यायची आणि मोरोचीला जायचे. 5-6 मुलं आम्ही होतो. या ठिकाणी भरतीच्या वेळेस माझं सिलेक्शन झालं, रनिंग वगैरे सगळ्या गोष्टी ओके झाल्या आणि डॉक्युमेंट वगैरे चेकिंग झालं. त्या डॉक्युमेंटमध्ये माझे फोटो अवेलेबल नव्हते आणि फोटो नसल्यामुळं मला रिजेक्ट केलं. आणि बाहेर फोटोग्राफर होता, फक्त 20 रुपयामध्ये फोटो काढून देत होता, पण ते 20 रुपये माझ्याकडे नव्हते आणि त्या 20 रुपयासाठी मला रिजेक्ट व्हावं लागलं. आणि मग सायकल उचलून मी माझा प्रवास चालू केला आणि भरती क्षेत्रापासून थोडंसं वंचित झालो. कारण संरक्षण क्षेत्रामध्ये, रक्षण क्षेत्रामध्ये सुरुवात करायची आणि प्रवास करायची माझी धडपड चिकाटी होती, पण विधात्याला काहीतरी वेगळंच मान्य होतं. त्यामुळे या ठिकाणाहून गेलो, पण परंतु काही वर्षानंतर परत याच ठिकाणी जॉबला आलो, राहायला आलो, वास्तविक करायला आलो. म्हणून तुम्हाला सांगतो, रिजेक्ट झालो आणि सिलेक्टही झालो. कारण ही वांचितनगरची पुण्य आहे, तुमची सर्वांची पुण्य आहे. आणि आज या ठिकाणी बापूंच्या माध्यमातून 84 आणि 48, माझं आता 48 ट्रेनिंग चालू होणार आहे आणि 84चे 84 वर्षाचे ज्येष्ठ त्यांच्यासाठी आता जोरदार टाळ्या होत्या. कारण 84 वर्षाची माणसं बघायला भाग्य लागतं, 90 वर्षाची माणसं बघायला भाग्य लागतं. एक 10 वर्षाचा कालावधी फक्त शिल्लक आहे, त्याच्यामध्येच आपणाला ही पिढी पाहायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे, त्यांचे विचार ऐकले पाहिजेत. कारण 84पर्यंत तंदुरुस्त राहणं, कुठलाही आजार नसणं आणि स्टंट राहणं त्या गोष्टी साध्या आणि सोप्या नाहीत. त्यांच्या वयाची काही माणसं असतील, पण त्यांचा प्रवास बंद असेल, कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये असतील. कारण हे जे हिंडणं फिरणारी माणसं आहेत, त्यांच्याकडून आपण काहीतरी घेतलं पाहिजे, काहीतरी पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे. आज अमृत महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम होतोय सर. ध्वजारोहण या ठिकाणी झालं आणि नारळाचं पाणी अक्षरशः अभिषेक करत अमृत महोत्सवापर्यंत आलं. जो न देते रवी ओ देते कवी. रांगोळीवरती पाणी गेलं, आपल्याला थोडंसं कसं तरी वाटलं, पण त्या पाण्याने, नारळाच्या पाण्याने अमृत महोत्सवावरती अभिषेक केला
अशा पद्धतीचे एक वेगळं काहीतरी आठवताना ही परमेश्वराची देणगी आहे. म्हणून जास्त वेळ न बोलता जाता जाता एक एजा नावाची कविता आपणा सर्वांच्या चरणावरती अर्पण करेन आणि या ठिकाणी मी थांबेन. कवितेचं नाव आहे एजा. पहिली एजा बरी होती त्यातली गोडी खरी होती. पहिली एजा बरी होती त्यातली गोडी खरी होती. आल्यानं काय ते कळत होतं, गेल्यानं काय ते ओळख होतं. आल्या गेल्यानं सगळंच कळत ओळख होतं. मधल्या काळात घोडागाडी बैलगाडी आली. मधल्या काळात घोडागाडी बैलगाडी आली. त्यातली बैल आणि घोडा गायबच झाली. गाडीची माडी झाली आणि मोटार गाडी आली. कळत न कळत पत्र आली, माणसांच्या प्रेमाला सत्र आली. कळत न कळत पत्र आली, माणसांच्या प्रेमाला सत्र आली. काही साधी तर काही आंतरदेशी झाली. आता मोबाईल बाबाचं झालंय जाळं. आता मोबाईल बाबाचं झालंय जाळं. त्यामुळं प्रत्येकानं व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती घरातच केलंय आळं. बांधत बसते ते नुसतं ठोकताळं. यांची ही नशा यांनाच नडली. यांची ही नशा यांनाच नडली. प्रेम जिव्हाळ्याची नाती गाठीभेटी नसल्यानं विस्कटली. गाठीभेटी नसल्यानं विस्कटली. पण आज या रसकर सरांच्या माध्यमातून ही नाती या वातावरणात या ठिकाणी अखंडपणे घडलेली आहेत. कारण वेगवेगळ्या गावातून तुम्ही सर्व संरक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळं काम करत आहात आणि असे चांगले मान्यवर, चांगले टॉपमोस्ट लीडर चौधरी साहेब, टिळेकर साहेबासारखे तुम्हाला लाभत आहेत. त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्येच नाही तर देशामध्ये वालचंदनगरचं नाव तुमच्या माध्यमातून जावं आणि ते निश्चितपणे जाईल आणि जावं यासाठी आता तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साळुंके सर. आदरणीय रासकर सरांच्या वडिलांचं नाव तुकाराम आहे आणि संतोष साळुंके साहेबांच्या वडिलांचंही नाव तुकाराम आहे. म्हणून माझी मिस्टेक होत होती. परंतु बापाचा आदर्श मुलाने घ्यावा आणि बापाचं नाव मोठं करण्याचं सामर्थ्य ते मुलामध्ये असावं. असेच आपले रासकर सर यांचे तरी जशी बैलाच्या अंगावरती मालकाची थाप पडल्यानंतर त्याला बरं वाटतं आणि कामाचा सिलवटा जातो, त्याच पद्धतीनं मुलगा कितीही मोठा झाला तरी समाजाने त्याला किती मोठा मान दिला याही पेक्षा आपले घरचे आई वडील त्याला किती मान देतात, सन्मान देतात याचं प्रतीक आज बापूंच्या रूपाने आपल्याला अध्यक्षस्थानी लाभलेलं आहे. मी बापूंना विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांचं अभिनंदन करतो. आता काही जास्त बोलत नाही. सुरुवातीला मी वालचंदनगरला रुसून आलो होतो, भावाने मारलं म्हणून, आणि पुन्हा 4-5 दिवस घरीच गेलो नाही. पुन्हा मग पोळसाहेब म्हणून होती इथं. ते पोळसाहेबांनी सांगितलं आपल्याला एक 4-5 पोरं पाहिजेत, पोरं घेऊन या म्हणून. धर्मशाळेत बसलो. पोळसाहेबांनी सांगितल्यावर मग मी आपलं सगळीकडं बोललो. एक ह्याला होता ह्याला यंगचंदला, ते म्हणला मी सगळीकडची मुलं बोलवून आणतो. आणि त्यांनी सगळी जमा केली आणि युरोपियनच्या बंगल्यावर बाकी सगळी घरी लावली, मलाच कामावर घेतलं. मग पुन्हा युरोपियनच्या बंगल्यावर मी 3 वर्ष काम केलं आणि ते चालत केलं. आणि पुन्हा सायकल घेतली, ऑफिस बॉय परत झालो. ऑफिस बॉय म्हणून 3 वर्ष काढली आणि तिथनं पुन्हा छायासाहेबांनी मला कारखान्यात पाठवलं. तिथं गॅस कटर वेल्डर बनून 34 वर्ष काम केलं. पुन्हा मणक्याचा आजार असल्यामुळं फेरीच घेतलं. माझी 12 वर्षी शिल्लक राहिली होती. पुन्हा सरपंच झालो घरी गेल्यावर, व्हॅरीज घेतल्यावर. आता एवढंच बोलून मी भाषण पुरं करतो. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद बापू.
जीवन जगत असताना संकटावरती पाऊल गेल्याशिवाय यशाचा मार्ग दिसत नाही. हे बापूंच्या जीवनातून खरं तर प्रवासातून या ठिकाणी साकार झालं. बापूंची सुप्त इच्छा त्यांच्या कर्तव्यदक्ष स्वाभिमानी अशा मुलाने त्यांची व्यक्त केलेली आहे. त्यांचं आजच्या दिवसाचं भारावून जाणं आणि त्यांचं स्वप्न साकार होणं हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आदरणीय सन्माननीय श्री आपले मार्गदर्शक तालुका समादेशक यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले 4 शब्द मनोगत व्यक्त करावं. या सर. आज या ठिकाणी 15 ऑगस्ट 75वा अमृत महोत्सव आपण उत्साहाने साजरा करत आहोत. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे वडील बापू, तसेच संतची साळुंकेस कवी निवेदक प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला आवर्जून उपस्थित राहतात. त्यांचं सर्वांचं स्वागत. तसेच किर्केकर सर, आज आपलं एवढं मोठं नशीब आहे की आवर्जून त्यांनी आपल्या ऑफिसला भेट दिली, आपल्या युनिटला भेट दिली. एवढं मोठं भाग्य आपलं की चौधरी साहेब सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन आले. आज आपल्या या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले. त्यांचं आपल्या होमगार्डच्या युनिटच्या वतीनं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करूया. आज या ठिकाणी 75वा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. अतिशय आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम आपला झाला. या ठिकाणी आपल्या होमगार्डची थोडीशी ओळख जर सांगायची म्हणलं तर वालचंदनगर विभाग भागात आपण बंदोबस्त करत असताना इथली तर ओळख तुमची सांगायची वेगळी काय सांगायची काही गरज नाही. पण आपण बाहेर ज्यावेळेस बंदोबस्त करतो, पालखीचा असतो, इलेक्शनचा असतो, त्यावेळेस कुठल्याही पोलीस स्टेशनला, कुठल्याही आयुक्ताला जरी आपले वालचंदनची होमगार्ड टाकली तरी तिथं वरिष्ठ अधिकारी विचारतात की हे होमगार्ड जेवण कुठले आहेत. त्याचं कारण असं की आपली शिस्त, आपली डिसिप्लिन, आपले कामाचं स्वरूप हे अतिशय वेगळं आहे. मी तुम्हाला नेहमीच बोलत असतो, बोलतो याचा अर्थ आपण डिसिप्लिन वळण लावत असतो आणि त्याचा फायदा तुम्हाला जाणवत असतो की बाहेर गेल्यानंतर. इथं जाणवत की तुम्हाला वाटत असं की यायला ही सर्व जरा थोडीशी, पण कसं असतं करता करवेता जर सरळ असेल तर पाठीमागचं सुद्धा जी लाईन असते ती सगळी सरळ चालते. ही मला कुठून शिकलो? मी माझ्या वडिलांपासून शिकलो. ही माझे वडील गुरु. मी आज इथं उभा आहे ती आज त्यांच्यामुळे उभा आहे. कारण मला जर वेळ दिला नसता त्यांनी तर मी आज इथं उभाच राहिलो नसतो. तू कुठं चाललाय, काय करतोय, कधीच मला विचारलं. आणि त्यांनी मलाच न विचारता नाही तर आम्ही चुलते चुलत भाऊ अशी 17 माणसाचं कुटुंब, एकत्र कुटुंब. आज त्यांचं वय 84. एवढ्या वयापर्यंत एकत्र कुटुंब सांभाळणं तितकी सोपी गोष्ट नाही. आज सांगायचं म्हणजे आपल्या भावाभावात सुद्धा पटत नाही. नवरा सुद्धा वेगळे आहेत काय काय ठिकाणी. आज चुलत भाव एकत्र राहणं तितकी सोपी गोष्ट नाही. आणि नित्यनेम त्यांचा असा की सकाळी 5ला उठणे, व्यवस्थित गुरांचं बघणे, आंघोळ करणे, देवपूजा करणे, चालत गावात जाणे, पेपर वाजणे, 12 वाजता घरी येणे, जेवण करणे, थोडा आराम करणे. म्हणजे एवढा टापटेपणा. कडक कपडे मळून देत नाहीत कधी, इस्त्री कडक सगळं. मी एक वेळेस म्हणतो जाऊ दे म्हणतो, मला नाही इस्त्री असते ते चालत बघू 2 दिवसात. त्यांचं तसं नाही. इस्त्री थोडीशी काय प्रॉब्लेम झाला मला सांगणार की इस्त्रीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. म्हणजे इतका टापटेपणा. म्हणून त्यांना आज देवाने एवढा आयुष्य छान दिलं. आणि माझे वडील, माझे गुरु मानतो. त्यांचं आता प्रमुख पाहुणे सगळेच आलेत, आपल्या विनंती मानतो. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आपण केलेलं आहे. पुनश्च एकदा त्यांचं स्वागत. आणि आज या ठिकाणी आपण छोटासा कार्यक्रम ठेवला आहे की प्रमुख पाहुण्याच्या हस्ते आपण वृक्षारोपणाचा थोडासा कार्यक्रम ठेवला. तर त्या 4ही मान्यवरांच्या हस्ते आपण एक ग्रुप वृक्षारोपण करूया अशी मी त्यांना विनंती करतो की देवेंद्र साहेबांनी एक ग्रुपचा मान घ्यावा आणि त्यांनी वृक्षारोपण करावं असं मी त्यांना विनंती करतो. काय चालू नाही तो शूट काय करते.
आदरणीय श्री चौधरी साहेबांनी पण या ठिकाणी एक वृक्ष या ठिकाणी होमगार्डच्या ऑफिसच्या प्रांगणामध्ये लावावं अशी विनंती करतो. भारताच्या स्वातंत्र्य दिवसाच्या या 75व्या वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय बापू यांनी या ठिकाणी एक वृक्ष रोपण करायचे आहे. आज या ठिकाणी लावलेली रोपं अतिशय भव्य पवित्र स्वरूपाची आणि आपल्याला प्रेरणा देणारी आहेत. इंग्रजांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करत असताना आज स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा होत असताना या ठिकाणी मी संतजी साळुंखे यांना या ठिकाणी विनंती करतो. त्यांनी या ठिकाणी एक वृक्ष या ठिकाणी लावावं आणि हा अमृत महोत्सव वर्ष आपल्याला या रोपांच्या निमित्तातून सदैव प्रेरणा देत राहील. सर्वांच्या मनामध्ये या रोपट्यांचं स्थान अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं असेल. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आपण या वृक्षारोपणाचा छोटासा असा कार्यक्रम अमृत वर्षानिमित्त या ठिकाणी साजरा केलेला आहे. त्याच पद्धतीनं आपल्या पथकामधून 20 ते 22 जवान अशी मुलं, 27 मुलं, वनरक्षक अधिकारी, PSI, कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, शहरी ग्रामीण, ITBP आणि आर्मी क्षेत्रामध्ये वनरक्षक अधिकारी म्हणून अशा विविध ठिकाणी आज कार्यरत आहेत. कारण भास्कर सरांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कामाची कसोटी, त्यांनी घेतलेली मेहनत या जीवावरती ते आज विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा देवाच्या ठिकाणी असतो आणि असंच मार्गदर्शन आपल्याला सरांच्या बाबतीमधून लाभलेलं आहे. त्यामुळं वालचंदनगरचं नाव हे जिल्ह्यातच नाही तर होमगार्डच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. असं सरांना मी आणखी विनंती करतो. या ठिकाणी त्यांनी आपल्यातला काही लोकांचा सत्कार आणि प्रमुख पाहुण्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मानाने स्वागत करून या ठिकाणी आपल्यातील काही गुणवंत होमगार्डांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय वालचंदनगर पोलीस स्टेशनचे श्री PSI सर, टिळकेकर सर यांचा सन्मान गुलाबपुष्प देऊन श्री भास्कर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
त्याचप्रमाणे आपल्या पंचनगर पोलीस स्टेशनचे ओपीचे इन्चार्ज आदरणीय ASI चौधरी साहेब यांचाही सन्मान श्री भास्कर सर यांनी करावा. यांचा सन्मान श्री जाधव साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे श्री साळुंके सर कवी यांचा सन्मान आदरणीय शिंदे सर शिंदे पद्माकर शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूंचा सन्मान श्री चव्हाण आपले सर्वांचे ज्येष्ठ होमगार्ड विठ्ठल चव्हाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी सरांना विनंती करतो की गुणवंत जवानांचा सन्मान सरांच्या हस्ते होईल, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल. आज हा जो कार्यक्रम आपण ठेवला, अहोरात्र कष्ट केलं. रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही जोपर्यंत सगळं कार्यक्रम म्हणजे सगळं व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही अपेक्षित थांबलो. असे आमचे 5 जवान काल सकाळपासून इतके उपाशी पोटी म्हणलं तरी चालेल की आमचा मेजर शिंदे त्यांचा या ठिकाणी सत्कार बापूंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी काल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एवढं कष्ट घेऊन ह्या सत्कारासाठी किंवा ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी कष्ट घेतले, त्यांचा सत्कार बापूंनी करावा असं त्यांना विनंती करतो. महादेव कुंभार त्यांचाही सत्कार टिळकर साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चांगदेव कदम यांचाही सत्कार चौदा सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आमचा लोखंडे फोन केले की ऑफिसमध्ये उपस्थित राहणार, सगळं कार्य पार पाडणार आणि कुठल्याही वेळेचं भान न ठेवता कुठल्याही कारण न सांगता व्यवस्थित काम करणाऱ्यांचा शिपाई पदाचे पण तो काम करतो, सगळ्याची सेवा पण करतो. असा आपला शिवाजी लोखंडे यांचाही सत्कार साळुंके सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी दळवी अमोल दळवी होमगार्डमध्ये पण आहेत. त्यांचं घर पूर्ण कुटुंब असं संप्रदायामध्ये असतं. त्यांचे वडील पण कीर्तन करायचे, ते स्वतः पण कीर्तन करतात आणि निवेदन पण मस्त पैकी त्यांचं काम चालू आहे. असा आता डबल सत्काराची संधी देतो मी, तर त्यांचाही सत्कार चौधरी सरांनी करावा असं त्यांना विनंती करतो. आमचे ज्येष्ठ सगळ्यात ज्येष्ठ म्हणजे माझ्या अगोदर भरती झाली असे हरिभाऊ जाधव
खरं तर त्यांच्या पायावर पाय टाकून मी पुढे घ्यायला गेलो, पण जरा थोडा पाय माझा पुढं पडला आणि त्यांचं माझं पडला का काय माहीत नाही, पण असं त्या ती माझ्या बरोबरच काम करत असतात नेहमी आणि मी बी त्यांना बरोबरच घेऊन काम करतो. शेवटी काय गोष्टी नशिबाच्या असतात, काय कर्तृत्वाच्या असतात, त्यामुळं आपण बरोबरनं काम करणं हे वेळ आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणं हे पण सगळ्याच्या हिताचं असतं. त्यांचाही सत्कार बापूंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. हरिभाऊ जाधव. या ठिकाणी आपले होमगार्ड जवान पिसाळ यांनी होमगार्ड ऑफिस करता एक घड्याळ फ्रेम भेट दिलेली आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी श्री राजकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पिसाळ यांचा सन्मान श्री राजकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यांनी या ठिकाणी ऑफिस करता 2 खुर्च्या दिलेल्या आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे.
या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान श्री आदरणीय राजकरकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तिच्यातर्फे अमृत उत्सवानिमित्त सर्वांसाठी खाऊ हा तिनं या ठिकाणी आणलेला आहे. आपल्यामध्ये कुणाला 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करायचं असेल, जवानामध्ये कुणाला काही बोलायचं असेल तर या ठिकाणी यायचं. 1-2 मिनिटं सर आपण सर्वांनी स्थानपन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री कुंभार या ठिकाणी आपल्याला 2 शब्द व्यक्त करतील. जय हिंद जय भारत. प्रमुख अतिथीगण, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे, तालुका सर्व मित्रांनी जवळील आहे. सामान भेटून खूप महत्वाचं. आपण एक वडील असो, आज मी पण एक वडील झालो. मला बी एक मुलगा आहे आणि वडिलांचं महत्व किती असतं आजच्या कार्यक्रमावरून दिसतं. आज आपला स्वातंत्र्य दिन संस्कार करावा त्यासाठी आपण एकत्रित जमलो. त्या दिवशी असा निश्चय करावा की आपण आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि समाजासाठी काही करण्याची आपल्यामध्ये जी उमेद आहे ती तशीच जागृत ठेवावी. कारण आपल्या देशाचं महत्त्व जागतिक पातळीवर अतिशय प्रभावी आपल्या पंतप्रधानांनी मांडलेलं आहे. एक काळी अंतराळात गेल्यावरती इंद्राजींनी विचारलं होतं आपला देश कसा दिसतो. त्यावेळेस तिथून अंतराळवीरांनी सांगितलेलं सारे जहाज हिंदुस्तान. त्यामुळं आपल्या भारताचं महत्त्व असंच उन्नत राहण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली त्यांचा वारसा आपण जपला पाहिजे. तसंच आपण समाजामध्ये अशी चाल ठेवली पाहिजे की आपल्या हातून काही दुष्कृत्य घडले नाही पाहिजे. आणि राष्ट्रसरांनी वेळोवेळी आपल्याला जे मार्गदर्शन करतात त्याचं आपण उल्लंघन नाही केलं पाहिजे. सरांना एवढीच विनंती आहे, ड्युटी फक्त वेळच्या वेळी भेटावी. भरपूर जणांची ती विनंती आहे. आणि सरांचा अनुभव म्हणजे सांगायचं म्हटलं तर लोकसभेचं माझं पेमेंट राहिलेलं त्यावेळेस सरांची काय तिथे छाप आहे ऑफिसला त्यावेळेस मी पाहिलेले. त्यामुळं सर जितकडे बोलतात त्याची परिस्थिती ग्राउंडवर पण दिसते. परेडला जाधव सर फोन करताना 25 पावलं मागे आणि अतिशिस्त पथकाला जिल्ह्यामध्ये आपलंच पथक प्रभावीपणे उठून दिसतं. त्यामुळं या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिला. जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद कुंभा. या ठिकाणी सिद्धेश्वर बोलते आपले डी2चे शिंदे मेजर या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतील. सर्वप्रथम या ठिकाणी आलेले आपले अतिथी प्रमुख पाहुणे आदरणीय माजी सरपंच राजकर बापू, त्याचबरोबर साळुंके साहेब कवी, आमचे PSI टेडर सर आणि आदरणीय ASI चौधर साहेब, राष्ट्रपती पुरस्कृत आणि पुणे जिल्ह्यामध्ये नाव लौकिक झालेली व्यक्ती आणि माझे सर्व होमगार बांधव आणि विशेष आपल्या युनिटचे कमांडंट राजकर साहेब, त्यांना त्रिवार सॅल्यूट. आज या ठिकाणी या सर्व पाहुण्यांनी वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. खरंच अतिशय चांगल्या प्रकारे 75वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्याबद्दल पुण्याचे सर्व महाराष्ट्र राज्य गृहरक्षक दलाच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत. आणि आपल्या वात्सल्यनगर उपपथकाचे तालुका समादेशक यांच्या शिस्तबद्ध कार्यप्रणालीमुळं हे आपलं पथक पुणे जिल्ह्यामध्ये नावलौकिक झालं. त्याबद्दल आदरणीय राजकर सरांबद्दल टाळ्या. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सिंधे साहेब. या ठिकाणी वडवे साहेब आपले मनोगत व्यक्त करतात. आज आपण 75व्या अमृत महोत्सव निमित्त आभार मानतो. आमचे राजकर सर त्यांच्या वडील त्यांनी स्वतः जशी माहिती सांगितली तशी मी तुम्हाला माझी वैयक्तिक माहिती तुम्हाला सांगतो. काय झालं, व्यासपीठ विकास करण्याचं प्रॅक्टिस कमी आहे थोडं, त्यामुळे आपलं बोलण्यातून प्रॅक्टिस कमी आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची माहिती सांगितली मी माझी थोडं सांगतो तुम्हाला. आमची मुलं आहे, माझा मुलगा शिवेड इंजिनियर झाला आहे. तो त्याचं शिक्षण शिक्षणाचं 10वीपर्यंत झालं. त्याच्यानंतर विद्या कॉलेजला 11वी-12वी सायन्स साईडने झाला. त्याच्यानंतर तो डिप्लोमाला ह्याला गेला माळेगावला. त्याच्यानंतर मला डिग्री करायची मला पुण्याला तिकडे गेला तो. त्याच्यानंतर माझी मुलगी 12वीनंतर तळेगावला गेली. कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं तिथं जानेवारी महिन्यामध्ये. तिथं सिलेक्शन म्हणजे झालं, म्हणजे इंटरव्ह्यू झाला. त्याला मार्च ते आपल्या मे महिन्यापर्यंत इंटर्नशिपला बोलवलं होतं. त्याच्यानंतर गेल्या 18 तारखेला मी सरांना बोललो होतो. तिथं 938 मुलातून 14 मुलांचं सिलेक्शन झालं. आपला 94 लाख या संदर्भात कॉम्प्युटर इंजिनियर झाले. आणि तिथं छंद असा होता की माझी परिस्थिती सेकंडच नव्हती, मुलं ऐकत नव्हते. ते काय परमेश्वरांना साथ दिली आणि सगळं व्यवस्थित झालं. आणि तिथून थोडा मुलात काय सर्विस नाही तर झाले, पण पैसा अभ्यास वगैरे चालू शासकीय परिस्थिती येत होती. ते सर्वांच्या नशिबाने व्यवस्थित झालं. आणि आमचे सर ते आम्ही बरोबर असताना सर थोडे हिरवट होते. तिथं जर गेले तर त्यांचा स्वभाव असा होता की चांगल्यासाठी ते चांगलंच करायचं, जे वाईट आहे त्यांच्यासाठी वाईटच देत होते. तर त्यांचा स्वभाव आम्ही बरोबर असल्यामुळं ते सर्व गोष्टी करतात. त्यांच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि सरांना एक विनंती करतो की जर आपलं एक ओळखपत्र आहे आपल्या मुलांना, काही ठिकाणी पोलीस खात अडवतं आपल्याला, तेव्हा आपल्याला काहीच नसतं. अशी माझ्यावरची एकदा वेळ आली बारामतीला. आमचं सावड आर्मीमध्ये असतं ते रिटायर होऊन ते स्वतः निर्वाह त्यांचं ते ओळखपत्रच नसतं त्यांचं, त्यांचं ॲड्रेस म्हणतात. मी सांगितलं म्हणतो सर मी होऊन काढा कोणत्या साहेबांना फोन करा म्हणतो. ते असं तर म्हणतो तुम्हाला लगेच म्हणतो त्यांची फी देतो म्हणतो. आणि त्यांचं म्हटलं ना त्यांनी काय ऐकलं ना, त्यांची ते मोटरसायकल त्यांनी पॅच मारला. त्यांची जी एंट्री घेतली ते पैसे घेतो बरोबर. असं काय बाहेर नको, पण आमच्याकडे काहीच नसतं. आम्हाला म्हणजे पोलीस खात्याला कळलं पाहिजे कारण की फोन करायला त्यांना
आपण थोडी सवलत द्यायची ओळखपत्र असतील काय ते करा थोडं बरेच लोकांचा थोडा खरंच झाला ते पण चांगल्यासाठी ओळखपत्र वापर करा गैरवापर काय करू नका हे ते सांगतो मला जे बोल माझ्या तुपासून सांगतो सांगितलं की आय कार्डचा प्रॉब्लेम आहे. आय कार्ड मला वाटतं जुन्या लोकांकडे प्रत्येकाकडे आय कार्ड केलेलं आहे. आता ते रिन्यू करायचं तुमचं फोटो द्यायचं तुमचं काम आहे. ते प्रत्येक वेळेस परिवार पण सांगतो ज्यांना आय कार्ड नाही तर त्यांनी 2-2 फोटो आणि तुमची पूर्ण माहिती तुम्ही तुम्हाला आय कार्ड 2 मिनिटात देता येतं. आय कार्ड म्हणजे काय असं काय कुठून तरी असं आणायचं आपण शिल्लक आहे. आय कार्ड तुम्ही फोटो द्या तुम्हाला आय कार्ड दिलंच आहे. आणि जरी पोलिसांनी तुम्हाला अडवलं तरी ती त्यांचं कर्तव्य बजावत असतात आणि कर्तव्य बजावताना तुम्ही सिव्हिलवर त्यांना माहीत नसतं कोण असते किंवा काय. तर आय कार्ड असणं हे बी साहजिकच आहे. तर प्रत्येकाने आय कार्ड सोबत ठेवा. आय कार्ड सगळ्याला प्रत्येकाला मिळून जाईल. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की आमच्या संदीप दळवीने मला विनंती केली की सर तुम्हीच मी असं घर बांधले मस्तपैकी बरेचवाडीला बंगला बांधला त्यानं म्हणजे तूच आमंत्रण देता मला तुमच्याच तोंडून सांगायचे की बुधवारी 17 तारखेला त्याच्या घराची वास्तुशांती आहे. तर 1च्या नंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. तर सगळ्यांनी जेवायला आणि त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि त्याच्यातर्फे मी तुम्हाला आमंत्रण देतो. धन्यवाद सर. अत्यंत अडचणीच्या काळात सुद्धा पगार नसताना तर होमगार्ड आपल्या प्रपंच सांभाळत असताना आमच्या वडील साहेबांची मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला. अशाच प्रत्येकाच्या प्रपंचातून आपापल्या प्रपंचाला कुठल्याही पगाराची देखभाल नसताना मानधनावरती होमगार्डची निष्काम सेवा करत ही सर्व जवान मंडळी आपला आयुष्य देश सेवेकरता वेचत असतात. त्याच पद्धतीने आमचे रिटायर झालेले अंकुश कचरे यांचीही मुलगी आज डॉक्टरकी शिकत आहे कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये. अनेक जवानांच्या मुलं मुली हे चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. हे सुद्धा वैभव हे समाजसेवेचे एक प्रतीकच आपल्याला वरदान लाभलेलं आहे. या ठिकाणी आपण सर्वजण 75वा अमृत महोत्सवाच्या वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपस्थित झाला. आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून आपल्या सर्वांनी अल्पोपहाराचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांकरता आपल्याकरता श्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. साहेबांनीच त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी आभार आणि धन्यवाद. आपण सर्वजण मनापासून या ठिकाणी कार्यक्रमाला आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि आभार. या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. या ठिकाणी विसर्जनचा कार्यक्रम होईल. या ठिकाणी साहेब देतील. आपण सर्वांनी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या सह्या करायच्या आहेत. कुणीही कुठे जायचं नाही. उपस्थित सर्व होमगार्ड काही पुढील सूचना करता थांबून राहतील. या ठिकाणी हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपला मी असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परेड शांत झालं. I'm